सूरज चव्हाण. टॉपचा किंग सूरज चव्हाण झापूक झुपूक 25 एप्रिल. सूरज आणि सूरजची टॉपची गँग पटकन ओळख करून देतो. चिक्याच्या भूमिकेत कान्हा तिवारी, सशाच्या भूमिकेत विहान शेडगे, गोलूच्या भूमिकेत शेषा हिंजळेकर, आमचा पप्या प्रफुल्ल बनकर, चिमी स्वरांगी पाटील आणि चिंगी कृपा गायकवाड. मित्रांनो, इतकंच म्हणेल या टॉपच्या गँग बद्दल. 25 तारखेनंतर ही महाराष्ट्राची लाडकी टॉपची गँग होणार आहे. तयार राहा. मी विनंती करतो आपल्या टॉपच्या गँगला की आपण प्लीज तारापन्न व्हा. जोरदार टाळ्या आपल्या टॉपच्या किंग साठी आणि टॉपच्या गँग साठी. सो सूरज आणणार ना, हे 8 महिने असंच सहन करतो. काय नवीन नाही माझ्यासाठी. प्लीज माईक द्या. हा काढून घेईल तो. काय मग खाऊन गोळीगत मायच्या झापूक झुपूक. सूरज, बरोबर 1 वर्षापूर्वी आपण मरीमातेच्या मंदिराजवळ बसलो होतो. आई मरे मातापाशी बसलेलो निवांत. परफेक्ट. कामावणी सांगतो तुम्ही. परफेक्ट. तेव्हा कास्टिंग साठी नाही 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 म्हणणारा तू आज ट्रेलर लॉन्च होतोय तुझ्या सिनेमाचा. कसं वाटतं? आज खूप खाऊन गोळीगत आनंद आहे. लय बरं वाटत. कसं आहे? झापूक झुपूक. एडा. बरं, सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल, पण मला एक प्रश्न विचारावा वाटतो तुला. सूरज, पूर्वी तू असे व्हिडिओज का बनवायचा? पहिलं माझ्या फॅन लोकांना मनापासून मला हसवायची लई आवड आहे. कारण मला नाराज झालेला आवडत नाही. मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे तर मी आनंद आहे. बर सूरज, फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझा ऑटोग्राफ घ्यायला यायची. मला कसं आहे, मला वाचायला येत नाही आणि वाकड ते काय म्हणतात वाकड ऑटोग्राफ. ठीक आहे, सही सही. बोला येत नाही. बोबड बोलतो पण क्वालिटी बोलतो ना. नाही करत. खाऊन गोळी कसा आवाज नाही का रे? सूरज, सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझ्यावरती सिनेमा सोबत? केदार सरांनी लय प्रेम दिलं. मला ऍक्टिंग येत नाही पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाटलं. खरं बोलतो तू. उगाच फेक व्हायरल काही अनाऊन्स नाही करत. सो सूरज, किती कष्ट घ्यावे लागले, काय मेहनत केलीस, थोडं सांग. माझं झापूक झुपूक गाणं आहे रे, त्याला मला लय कठीण जात होतं. 10 दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलो कारण मुंबई मला सिटीतला आणं मला आवडत नाही. गावाकडमध्ये मला झापूक झुपूक झाक्या माराय. इथे कसं आहे, सिटीत मला करमत नाही. असं कोंडून म्हणलं ना, मग मी खुल्या वातावरणाचा माणूस आहे. मी खुल्लो तर टॉपलाच गेलो असं समजा. आणि तो मुंबई इंडियन्सच्या मॅचला खुल्ला आणि तुम्ही व्हिडिओज बघितले. ओव्हरऑल 40 मिलियन क्रॉस केले व्हिडिओजनी. त्या सोप्पा विषय आहे का बाबा? विषयच नसतो. क्वालिटी किंग आहे टॉपचा. सूरज, 25 एप्रिलला आपला सिनेमा येतोय. काय आवाहन करशील प्रेक्षकांना? 25 एप्रिल झापूक झुपूक येतोय. फक्त करकरींची विनंती आहे, तुम्ही फक्त एकदाच माझ्या विश्वास ठेवा. एकदा थिएटर मध्ये जा आणि तिकीट काढा. एकदाच बघा. तुम्हाला एकदा जाताना तर माझ्या पूर्ण विश्वास ठेवा. मी करकरींची म्हणजे लय मनापासून मेहनत केली. सरांनी लय मेहनत केली. एवढं सरांना लागले तरी सरांनी माझ्याकडून काम करून घेतलंय. सोपं नाही रे. त्यामुळे मी सांगतोय थिएटर मध्ये जा. एकदाच फक्त माझ्या विश्वास ठेवा आणि थिएटरला जा आणि माझ्या पूर्ण विश्वास ठेवा. एकदाच बघा. नाही आवडलं ना, मला काही बोला. मी कसा बी तुम्हाला वाटतंय तसं बोला. एवढी हिंमत मला नाही वाटत कोणी ट्रेलर लॉन्चला पूर्वी केली होती. तर जोरदार टाळ्या आपल्या टॉपच्या किंगसाठी. तर सूरज, आतापर्यंत तुला बऱ्याच लोकांनी मदत केली. बऱ्याच लोकांनी. ओम नमः शिवाय. बाप्पा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गौरी दिदी आख्या देवांचा आशीर्वाद आख्या देवींचा आशीर्वाद आई मनी माता. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपती
गणपती बाप्पाचा जे जे काय काळीच फटलेलं होतं तुटलं माझ्या आई मोरे माताचं नाव घ्यायला मला लई मला वाटलं. जय श्रीराम. ओम नमस्कार. ओम नमस्कार. तर आता झापूक झुपूक टॉपचा किंग तुमच्या समोर नाचलाच आहे. मला नक्कीच माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा असणार आहे की तुम्ही सुद्धा झापूक झुपूक एकदा सूरज सोबत तुम्हाला इच्छा असेल की इथे करावी. तर मी विनंती करतो मीडियाला, प्रेसला, ज्यांना कोणाला इच्छा असेल ऑडियन्स मधून सुद्धा मी तुम्हाला संधी देतो सूरज सोबत नाचायची. लवकर या. लागू लाजलो नाही म्हणून मी टॉपचा किंग बनलोय आणि टॉपलाच जाणार. विनंती करतो लवकरात लवकर आपण स्टेजवर या. तुम्हाला सूरज सोबत स्टेज गाजलो नाही म्हणून गाजलो आणि झालो. या 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 प्लीज. एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच तुम्ही तुम्ही मी एक नक्कीच मेन्शन करू इच्छितो की हे गाणं जे व्हायरल झालंय, जे जगभरात मराठी वाजतंय आणि जो मराठी वाजवतोय तो क्रेटेक्सच आपल्या त्या गाण्याचा संगीतकार आणि पत्याचा डॉग आपल्या सोबत आहे. मी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. भावांनू एम हाऊस साठी आणि क्रेटेक्स आणि पत्याच्या डॉग साठी झपूक झपूक सलाम. यापुढे मी आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो. आतापर्यंत एकच गाणं रिलीज झालंय त्यामुळे पत्ताचे डॉग आणि क्रेटेक्स तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. पण ह्या सिनेमामध्ये आणखीन जबरदस्त 5 गाणी आहेत. केदार सर म्हटल्यावर त्यांच्या सिनेमाची खासियत आहे की गाणी म्हणजे टॉपचीच असणार. सो ते सुद्धा लवकरात लवकर आपल्या भेटीला येतील. जशी गाणी रिलीज होतील संगीतकार आणि गायक आपल्या नक्कीच भेटीला येतील. यापुढे सूरजच्या सगळ्यात मोठ्या सपोर्टला मी या स्टेजवर बोलवायची रंगमंचावर बोलवण्याची गोडी व्हायली. सॉरी. सो माझ्याकडे बाबा तुमच्यासारखं अरे 8 महिने एकत्र जगला काय विषय. सो आगे सूरजकडून इन्स्पिरेशन घेऊन सूरजच्या आयुष्यात ज्यांनी सगळ्यात मोठा पाठिंबा दिला त्याच्या त्या 5 बहिणींना मी आता रंगमंचावर बोलवतो. सीताताई सगळ्यांनी या. 5ही बहिणींना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. निर्मलाताई, सूरज चव्हाण आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्याच्या बहिणी ताई त्या या नाही ह्या पुढे पुढे या की. तर सीताताई त्यांना अजून अनुभव नाही सिटीत यायचा आणि मला बी नाही. गावाकडच्या माणसांना इतकं माणसं बघितलं की कसं तरी दबाव येतो साठी. होतं माझं पण तुम्ही राहतो आमचा एक वेगळा शो होऊ शकतो. नक्की विचार. तर मी सगळ्यात आधी सीताताईला विचारतो की सीताताई पूर्वी इतके अडतर दिवस तुम्ही जगलात एकत्र, सगळा प्रवास इथपर्यंत सूरजचा तुम्ही पाहिला. तुम्हाला काय वाटतंय आज सूरज हिरो झालाय, टॉपचा किंग झालाय आणि आज आई अप्पा असते तर त्यांना काय वाटलं असतं? मला खूप म्हणजे भारी वाटते आता की तुम्ही आलता पहिल्यांदा त्यावेळेस आहे ना नाही नाही म्हणत होता बिग बॉसच्या शोला पण यायला. पण त्याला मी एकच म्हटलं की
तू जर गेला तर तुझं घर होईल. पण केदार सरांमुळे त्याला एवढा मोठा पिक्चर भेटलाय, एवढा मोठ्या शो मध्ये तो गेला, एवढा मोठा स्टार झाला, आम्हाला खूप आनंद झाला. सीताताई, आज आई अप्पा असते तर त्यांना काय वाटलं असतं? तुम्ही एकदा आई अप्पा असते तर नुसतं म्हणजे धिंगाणाच झाला असता गावात. आता लय भारी वाटलं असतं. आमच्या वडिलांना आहे ना, म्हणजे असं पिक्चर हे खूप आवडायचे बघायला. ते म्हणजे मोठ्या मोठ्या स्टार आहेत ना मराठीचे, त्यांचे खूप फॅन होते, त्यांना लय भारी वाटायचं. आता त्यांचा मुलगा स्टार झालाय, ती लय छान वाटलं असतं आता त्यांना. ताई, आम्हाला सगळ्यांना छान वाटतंय. आमचा भाऊ इथपर्यंत आला, एवढा मोठा झाला, आम्हाला भारी वाटतंय. माईक घेतल्यानंतर लवकर दुसरीकडे कसं द्यावं हे बघताय. पण मी त्यांच्या वतीने बोलतो, जास्त सगळ्यांना बोलायला लावू नये, कारण मी त्यांना बिग बॉस पासून बघतोय. सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे या 5 जणी उभ्या आहेत. सूरज, किती बहिणी होते तुला? मला तसं मी आठवा केलीच नाही. 7 जणी बहिणी होत्या. 8वा कृष्ण हा स्वतःच काय बोलायचं, आई मरे माता आणि देवांनी आम्हाला जन्म दिलाय, तर ते चांगलं क्वालिटी धिंगाणा घालाय, महाराष्ट्राच्या राज्य करायचं आपण. नाही, पण आता आई वडिलांची आठवण येते का या क्षणी? आई बापांचीच, माझ्या आई आप्पाचीच पुण्याई. मी आमचं वालग होतं, शेरडा होत्या, मी लय छोटा होतो आणि रानात जायचो तर आप्पा म्हणायचा तू शाळेचा, आई म्हणायची की तू शाळा शिकून मोठा हो. पण आप्पा काय म्हणायचा, माझा लाडका मुलगा आहे, ते नाही शिकलं तरी चालन, माझं एकूण ते एक आहे. तुला त्यामुळे हा शिकला नाही? नाही तसं काय. मला कसं आहे, मला वाचायला येत नाही, कशाला जायचंय, नाही येत. असं तर गेलं असतं, आनंदात जॅक्या मारून आलो. पण मी खरं एक तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉ पणा आहे ना त्याच्यातला, हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना, बेफिकीरपणा आहे ना, हेच कॅरेक्टर आहे. सूरज चव्हाणला हिरो म्हणून सादर करण्याचा अट्टहास नाहीये. मला असं वाटतं की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्याही एका वर्गाची मक्तेदारी नाही होऊ शकत. एक नासूनच काय उपयोग नाही. काला सावलाय पण क्वालिटी ज्या मारल्याशिवाय राहणार नाही आणि टॉपला गेल्याशिवाय चुकणार नाही कोणाचं. पॉझिटिव्हिटी असल्यावर सांगा मला कसं टॉपचा पिक्चर करणार. बस तुझ्या काही बोलायचंच नाही. नाही, झालं माझं. आता आपण ट्रेलर दाखवू लोकांना. आपण खूप बोलतो ना, आता आपण खूप काम दाखवू चांगलं. ओके सर. याच नोटवर मी विनंती करतो, तुम्ही आल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून याची एक गंमत सांगतो. याचा एक प्रॉब्लेम होता. तुम्ही बसा. एक फोटो तुला थांबायचंच आहे. ओ माय टॉपसाठी सर थोडं पार्टी करा ना लाईट मध्ये थोडं. हो प्लीज बाजूने बहिणी असल्या डोक्या हातात. एकदा जोरदार टाळ्या सूरज आणि त्याच्या बहिणींसाठी. सर तुम्ही पण आता. क्या बात आहे सूरज. थँक्यू व्हेरी मच. बसा. याची एक गंमत सांगतो. हा ते आई मरी माता, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणतो ना, हे शूटिंग मध्ये कुठल्याही वेळेला म्हणायचा. आणि माझा प्रॉब्लेम असा असायचा की गणपती बाप्पा मोरया म्हणजे पॅकअप. त्यामुळे मी याला सगळ्या थांबून ठेवायचो. आणि एकदा याला पॅकअप म्हणायला सांगितलं तर हा कॅपअप म्हणाला.
त्यानंतर मग काही बोलायला नाही लावलं मी त्याला. त्या मला डोक्यावर हात ठेवल्या सालांनी. सूरज शांत शांत. विनंती करतो केदार सर आपण थँक्यू. हो मजाक करूया आपण. मंडळी, सूरज टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर रील स्टार म्हणून गाजला आणि आता 25 एप्रिल पासून तो एक अभिनेता म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. पण ह्या प्रवासात एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5. तुला बोलायला मी वेळ देणार भाव, कधी ते खाऊ दे. तर पुन्हा एकदा सेलिब्रेट करूया तीच बिग बॉसची सूरजची जर्नी. 2 मिनिटं टॉप सॅकेट आमचा सूरज चव्हाण. सूरज, बिग बॉसची एव्ही पाहिलीस, पण तुला आता मी देतो ना, त्यासाठीच बघतो तुझ्याकडे. माईक द्या त्याला. सूरज, आता वेळ आली आहे आपली ट्रेलर लॉन्च करायची. पण तुला माहिती आहे का आपलं ट्रेलर लॉन्च करायसाठी कोण येते? नाही माहिती. नाही ना? खरं बोलतोस तू नेहमी? दादा खरंच बोलतो दादा. ओके दादा, तुम्ही बोलत. तर जास्त वेळ न घालवता. मी बोलतो तीच करतो. बिग बॉसची टॉपी माझ्याच नावावर होती, कॉललेली माझ्या नावावर. कळ. तर सूरज, बिग बॉस मध्ये सूरज टॉपचा किंग होता म्हणून बिग बॉस गाजला आणि आणखीन एक कारणाने बिग बॉस गाजला, तो म्हणजे भाऊचा धक्का. भाऊचा धक्का जोरातच होता, कारण सूरज चव्हाण टॉपचा एकटा केला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया करोडो मुलांचे इन्स्पिरेशन, आयकॉन, द सुपरस्टार रितेश देशमुख सर यांचं. सर प्लीज. रितेश सर, वेलकम. नमस्कार. थँक्यू. ग्रँड फिनालेला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केलं तेव्हा त्या मंचावर होतं आणि आज 6 months डाऊन लाईक सूरजच्या फिल्मचा ट्रेलर लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतो. नक्कीच काय वाटतंय आम्हाला ऐकायला वाटतं? खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली, बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठीही पहिला प्रवास होता. सूरजसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता. आणि मला आठवतंय 3रा का 4था आठवडा होता आणि आम्ही नेहमीच, मी, केदार भाऊ, केतन, आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज, काय घडलंय, काय होतंय, कुठं चाललाय प्रवास. आणि 3ऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ, सूरज बरोबर एक पिक्चर काढू असं वाटतं मला. हे माहित नव्हतं की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे, पण त्यांची कमिटमेंट ही 3ऱ्या आठवड्यात होती, कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला. तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे, त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाहीये. आणि याचा मी साक्षीदार आहे. 3ऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे 3ऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं.
कसं करता हो तुम्ही? एक मिनिट. म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज, तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे, आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते, आणि ती पूर्ण करणे. जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता, पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता, ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओला, आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस टीव्हीवरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मी विनंती करतो या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक केदार सर, आपण कृपया स्टेजवरती या. आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कॉन्टेंट हेड निखिल साने सर यांनी दोघांनी रितेश भाऊंचं स्वागत करायचं. आणि हे काय काय मी काही बोललोच नाही. बोलतोच मला नाही, सगळ्यांना ऐकू दे ना. नाही, आमच्या दोघांकडनं आपलं स्वागत आहे. थँक्यू निखिल सानेजी, ज्यांना माहीत नसतील. खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे, आणि सानेंनी केदारना आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. आणि त्यांचा खांदा तो भक्कम राहावा, मजबूत राहावा, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात, तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे, जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे, ती निखिलजींकडे आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केलाय, आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा, तर इंडस्ट्री पुढे जाईल, आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. थँक्यू सो मच. सो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, ट्रेलर लॉन्च आपण आता रितेश सरांच्या हस्ते करणार आहोत. मी विनंती करतो, वाजवा की सिट्टे बिट्टे जोरात झाले. आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का? आम्हा दोघांना कंटेस्ट म्हणून जावं. तर मी विनंती करतो की रितेश सर, आपण प्लीज जाहीर करा. नाही. केदार सर, एक फोटो करा. या हा, ठीक आहे. चला, सूरज लाव रे तो व्हिडिओ. केदार सर, रितेश सर आणि निखिल सर, आपण माईक. रितेश सर, रितेश सर, झापूक झुपूक ट्रेलर लॉन्च झाले, आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं वाटतं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल.
केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. ब्लॉक बस्टर हा trailer आहे. आणि सूरज काय काम केलं होतं तुम्ही, खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटाची सर्व टीम आहे, सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. मला खरंच खूप आवडलं. मी पहिल्यांदा 2दा प्ले झाला, पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्टर ट्रेलर आहे. आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे, जी जनता आहे, ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला. म्युझिक एक्स्ट्रॉर्डनरी, एडिटिंग छान आहे, स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे, आपण सूरजला ओळखतो, सूरजवरती भरपूर प्रेम करतो, सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे, जे कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये. अँड आय एम रिअली एक्सायटेड. आता काय बोल बघितलं की मला दर पणच येत नाही, कारण भावचा धक्का म्हणजे सोपा नव्हतं. आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला, त्याचं काय. खरंच तुम्ही आमच्या टेलरला आला, तुमचं पाय लागलं, लय भाग्यवान आहे आम्ही. नाही नाही, तुम्ही खूप खूप शुभेच्छा. एक टेप करा ना, जा फक्त. आधी नितेश सरांनी आणि सूरजनी ती सेट केली होती, पण तेव्हा सूरज घरात होता आणि भाऊ स्टेजवर होते. आता मी विनंती करतो केदार सर, ट्रेलर लॉन्च झालाय, आता काय सांगू शकतो? नाही, आता नाही काय बोलायचं. आता 25 एप्रिल नाही, काय आहे, काम दाखवलं, आता विश्वास सगळ्या रसिक प्रेक्षकांवर ठेवायचा आणि आपली मेहनत आपण करत राहायचं. 25 तारीख एप्रिलला फक्त रिलीज आहे. मी 15 मे पर्यंत कम्प्लिटली निखिल सानेंना डेट्स देऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे नुसतंच प्रमोशन करून उपयोगाचं नाही, पोस्ट प्रमोशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मराठी सिनेमा आहे आणि तो मराठी सिनेमा कोणाचाही कुठलाही मराठी सिनेमा चालावा यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आज झापूक झुपूकनी पहिल्या शॉटला मी शटर उघडलंय. मला खात्री आहे मराठी सिनेमांना आता त्याच शटरमधून आतमध्ये यावं लागेल सगळ्यांना. काही महत्वाच्या लोकांना या प्रसंगी थँक्यू म्हणतो. मी कास्ट अँड क्रूला तर नक्कीच म्हणतो. मी त्यांना सगळ्यांना नंतर थोडं ओळख करून देण्यासाठी मी पटपट पटपट स्टेजवर बोलवणार आहे जे महत्वाचे आहेत. रितेश भाऊ, थँक्यू व्हेरी मच. कारण साक्षीदार आज त्यांनी सांगितलं तेव्हा लोकांना ते पटलं की ही गोष्ट काही काल परवा सुरू झालेली नव्हती, ही 3-4 आठवड्यामध्ये सुरू झाली होती. आणि त्याला पण साक्षीदार तुम्ही आहात, ट्रेलरला पण तुम्ही साक्षीदार आहात आणि मी तुम्हाला खात्री देतो ब्लॉकबस्टर जर तुम्ही म्हणताय तर त्याला पण साक्षीदार तुम्हीच असाल. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि प्रियांका चौधरी या जिओ स्टुडिओच्या ज्या आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. आई पण भारी देवा हा सिनेमा माझा जाहीर आम्ही केला होता, बाई पण नंतर. पण मला असं वाटलं की हा सिनेमा थोडा पुढे जाऊन पहिल्यांदा झापूक झुपूक यावा. तर या सिनेमाला पण इतकं पाठबळ देणारी व्यक्ती ही ज्योती देशपांडे मॅडम होत्या आणि थँक्यू व्हेरी मच ज्योती मॅडम.
निखिलचे माझे ऋणानुबंध ही आत्ताची नाहीत, 25 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे निखिलला मी थँक्यू म्हणणार नाहीये आणि निखिलला मी फक्त इतकंच वचन देणार आहे, बॉस मी तुला चांगले चांगले सिनेमे देत राहीन, घेत राहा फक्त. बेला थँक्यू. या पडल्यानंतर एवढी शुश्रूषा केलीस तू, थँक्यू. कारण तिने खूप सहन केले या सगळ्या दिवसांमध्ये आणि अजूनही ती करणार आहे 15 मे पर्यंत. आणि मगाचपासून सणाला थँक्स म्हणतायत ना, तर मला जरा ती गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र शाहीरमध्ये सणानी काम करूनही यातलं बरंचसं कास्टिंग हे सणानी केलेलं आहे. म्हणजे जुईची निवड ही जी झाली ती सणानी मला सांगितलं, जुई भागवतला घ्या, ती खूप सुंदर आहे आणि ती खूप छान काम करेल. मला असं वाटतं की घरामध्ये चांगले संस्कार होत आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मी विनंती करतो निखिल सरांना की त्यांनी आता ट्रेलर लॉन्च झालाय तो मनोगत व्यक्त करा. नमस्कार. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट 15 मे नंतरच्या केदार शिंदे यांच्या डेट्स आमच्याकडेच आहेत, त्यामुळे 15 मे पर्यंत फक्त ते झापूक. तुम्ही प्रेक्षकांना सांगताय का झी स्टुडिओ? नाही, मी त्यांना आठवण करून देतो. सो सर 15 मे पर्यंत झापूक झुपूक करूया, 16 मे पासून दुसरा चित्रपट सुरू करूया. घरी ठेव मला थोडा वेळ, बेलबरोबर. ते असं गेल्या वेळेस पण म्हणाला होतात पण घरी नव्हतात. दुसरी गोष्ट रितेश सर म्हणाले तशी अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही चित्रपट कसा अप्रूव्ह करता, कुठच्या गोष्टीवरती तुम्ही अप्रूव्ह करता. तर ऑब्व्हियसली कधी कधी कॉन्सेप्ट असते, आयडिया असते, स्क्रिप्ट असते, कधी कधी एखादं पुस्तक असतं आणि ह्या सगळ्याचा एक विचार करून मग तुम्ही एक निर्णय घेत असता. पण मला असं वाटतं, जे केदारने एक शब्द वापरला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा त्या व्यक्तीचा फोन येतो, जेव्हा ती व्यक्ती आयडिया शेअर करते, कॉन्सेप्ट शेअर करते किंवा काही शेअर करते, तेव्हा ते तुम्ही ऐकताना त्या व्यक्तीचा विश्वास तुम्हाला जोपासायचा असतो. आणि जेव्हा केदारने मला फोन केला की हा चित्रपट करायचा आहे, त्याच्यातला कॉन्फिडन्स मला क्लिअरली जाणवत होता की ही इज एक्स्ट्रीमली क्लिअर की त्याच्या डोक्यात काहीतरी आहे आणि त्याला करायचं आहे. तर या विश्वासाकरता म्हणून हा चित्रपट झालेला आहे आणि याच्या पुढेही ह्याच कारणाकरता चित्रपट होत राहतील. आणि महत्त्वाची गोष्ट रितेश सर, म्हणजे तुम्ही थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग करतोय आणि ते करत राहूच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा एक स्पेक्ट्रम, त्याचं स्केल, त्याचं काय म्हणूया की त्याचं जे काही आत्तापर्यंतचं प्रेझेंटेशन आहे ते सगळं बदलण्याचा प्रयत्न हा तुम्ही बाय डिझाईन करावा असं सर गेली 2 वर्ष माझ्या मागे आहेत. आम्ही काही सिनेमे करतोय, पण त्यातला एक एक्स्ट्राऑर्डिनरी माइलस्टोन सिनेमा जो या सगळ्या मराठीच्या स्पेक्ट्रमला ब्रेक करून आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल असा एखादा प्रोजेक्ट आणि 2026चा प्रॉब्ली सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सर राजा शिवाजी करतायत. त्याच्याकरता सर खरं तर तुमचे खूप खूप अभिनंदन. यू आर अन इन्स्पिरेशन आणि त्या इन्स्पिरेशनमुळे आम्ही काम करत असतो. थँक्यू, थँक्यू. आणि जाता जाता आमच्या सगळ्या केदार सर, बेला, सगळ्या कास्ट अँड क्रूचे धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मीडियाच्या मित्रांचे, मैत्रिणींचे धन्यवाद. तुम्ही इतक्या सगळ्या संख्येने इकडे आलात आणि जिओच्या या चित्रपटासाठी पुन्हा एकदा तुमचं प्रेम दिसतं आहे. आणि जसं केदार म्हणाला तसं मला नक्कीच नाव घ्यायला आवडेल ज्योती देशपांडे. त्या आज काही कारणांनी, ॲक्च्युली त्या येणार होत्या, काही कारणांमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. सो ज्योतीचं जे पूर्ण बॅकिंग आहे मराठीला, मराठीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना, त्याच्यामुळे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या आयामाने प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यातलाच हा मी असं म्हणेन की व्यावसायिक चित्रपट असला तरी हा एक प्रयोग आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच. विनंती करतो केदार सर, आपण आपल्या कास्टला स्टेजवरती आमंत्रण. मी जी नावं घेईन त्यांनी पटपट यायचं, एक छान फोटोज आपण काढत राहू. सूरज चव्हाण तर इकडे आहेतच,
जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे आणि पुष्कराज, तुम्ही प्लीज स्टेजवर यायचे. तर थोडा जवळ. थँक्यू 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 व्हेरी मच. मी पुढे बोलवतोय सूरज गँगला. पटकन 6 लोकांनी स्टेजवर यायचंय, 6 मुलांनी प्लीज. लवकर लवकर लवकर, वेळ नाही. थँक्यू मुलांना. माझा क्रू ज्याच्याशिवाय मी हे काम करू शकलो नाही. मंदार कमलापूरकर, पॉल, विवेक, ऋषिकेश, चेतन महाजन, प्लीज या 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 लवकर. निलेश चौधरी, हे माझे कोरिओग्राफर, माझा आर्ट डिरेक्टर. थँक्यू 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 व्हेरी मच. मी माझ्या पिक्चरची गाणी छान असतात असं लोक म्हणतात, पण ती गाणी काही मी करत नाही. फार अप्रतिम म्युझिक डायरेक्टर्स मला आजपर्यंत लाभले, अगबाईपासून ते शेवटचा बाई पण भारी देवापर्यंत. आणि याही सिनेमामध्ये मी 4 वेगळ्या संगीतकारांकडून ही गाणी करून घेतलेली आहेत. तर मी त्यांना सगळ्यांना इथे आमंत्रित करतो. क्रेटेक्स, निशाद गोलांबरे, कुणाल करण, चंदन कांबळे, अक्षय गराडकर, प्लीज. कुणाल करण, मी विनंती करतो, झापूक झुपूक जे गाणं आता सुपरहिट सुरू आहे त्या गाण्याचा जो गायक आहे पत्या सोबत आहे. पत्या जोरदार टाळ्या. बऱ्याच लोकांना वाटलं की सूरजने गायलंय. पत्या आवाज आहे. आणि हीच संधी घेऊन मी क्रिटिक्सला विनंती करतो की क्रिटिक्स गाणं इतकं वाचतंय, मराठी गाजतंय, काय सांगशील 2 शब्द? हॅलो हॅलो. सो सगळ्यात आधी तर थँक्यू केदार सरांना, ज्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. कारण मी एक बेडरूममध्ये लॅपटॉपमध्ये गाणी बनवणारा प्रोड्युसर आहे. मी मराठी गाणी आधीपासून बनवायचो आणि तांबडी चांबडी हे बनवल्यानंतर ते त्यांनी ऐकलं आणि नंतर मला ही अपॉर्च्युनिटी दिली. पहिलं तर त्यांनी सांगितलं की हे टायटल सॉन्ग आहे जे तुला बनवायचं आहे. आणि मला असं होतं की मी कसं बनवणार, कारण की मी कधीच असं केलं नव्हतं. मी कधी हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड सुद्धा नाही झालंय. हे एका लॅपटॉपवर झालंय आणि फोनवर पत्याशी बोलत बोलत गाणं झालं. सो सरांना मी विचारलेलं की काय तुमचा रेफरन्स काय आहे, मी कसं बनवू हे गाणं. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स, तुला जसं बनवायचं ते बनव, तू जसं गाणं बनवशील आम्ही त्याच्यावर त्याचा व्हिडिओ बनवू. आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर तरी आजपर्यंत कुणी टाकला नव्हता. आणि थँक्स अ लॉट सर मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि पत्याचं खास करून अप्रिशिएशन, कारण की त्याला मी फक्त एवढी ब्रीफ दिलेली
की तू पत्या आहेस असं हिशोबाने गाणं नको बनवू, तू सूरज आहेस या हिशोबाने गाणं लिही. आणि तसं त्याने ते तसंच बनवलं आणि अजून लोकांना तसं वाटतं की ते गाणं सूरजनेच गायलंय, त्याचा आवाज सुद्धा त्याला मॅच होतो. सो थँक्स अ लॉट. आणि हे टीम वर्क मुळेच होऊ शकलंय. आणि आता पत्या आपल्याला लाईव्ह तुमच्या समोर पहिल्यांदा हे गाणं गाणार आहे. ते एकदा जोरदार टाळ्या होऊन तू नाचणार माझ्यासोबत. लेट्स गो. जोरदार टाळ्या होऊ शकते पत्याचा डॉग आणि टॉपचा किंग सूरज चव्हाणसाठी. लेट्स गो. बाकी संगीतकारांची गाणी लवकरात लवकर तुमच्या समोर येतीलच. आणि मला खात्री आहे कुणाल करण, निषाद, चंदन कांबळे या सगळ्या गाण्यांना तुम्ही तेवढंच डोक्यावर घ्याल. आणि मला खात्री आहे कारण अप्रतिम गाणी या लोकांनी केलेली आहेत. कुणाल आणि करण आमचं बॅकग्राऊंड म्युझिक पण करतायत आणि मजा येते या टीम बरोबर काम करून. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो. मी पुढची नावं घेतोय ती अत्यंत महत्वाची नावं. मी माझ्या सगळ्या असिस्टंट डायरेक्टर्सना स्टेजवर बोलवणार आहे. सगळे पटकन पटकन जाई. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अनावधानाने कोणी राहिलं असेल तर मी इथूनच सगळ्यांची माफी मागतो. आणि थँक्यू व्हेरी मच कास्ट अँड क्रू. तुमच्यामुळे हे अशक्य होतं आणि स्वामी म्हणतात ते अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही सगळे स्वामींच्या रूपात माझ्याबरोबर होता. थँक्यू. आणि आता एक लास्ट फोटो. सूरजच्या सगळ्या बहिणी प्लीज तुम्ही रंगमंचावर यायचंय. रितेश भाऊंना तुम्ही बिग बॉसच्या फिनालेला काही लोक भेटला होतात. या उभे राहा. या सूरज. अहो बोला बोला. खरंच बोला जे काय बोलायचंय तुम्हाला. म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सरांचं. ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले. दादा आमच्या भावांसारखं उभं राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग. आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हाल काढले तर लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पेताळ होता. आमची आई पण आई अडाणी होती. आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवर आहे. आमच्या आईने आम्हाला सत्ता उपाशी राहून आहे ना मोठं केलं. कसं काय ना मोठं केलं आम्ही. ती आमच्या आईचं उपकार कधीच ना. आई ही आईच असते. आणि शेवट बाळ बारीक होतं. आईचं बापच आमच्या बाळावर लय जीव होता. बापानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला लय जीव लावला.
त्याची इच्छा माझं नको शिकू दे, पण झाला होईन मोठा ते कधी. मी म्हणायची आपण तुम्ही शाळा शिकवत नाहीत, आम्हाला हाणता मार त्याला नाही. माझा एकुलता एक होईन मोठा. फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं, पण नाही. ह्यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ, दादा, आम्हाला इतका आनंद वाटतो. त्यांनी आमचा बाळ मोठा केला, ह्याच आम्हाला समाधान आहे. बस आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचा बाळ, सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने, जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली, तुम्ही वर आणला, ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला. मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला, की अजून उंचाव जावा आमचा भाऊ. एवढेच सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. बस मी काहीच नाही मागणार. आमचा भाऊ फक्त चांगला राहावा, सुखी राहावा, म्हातारा राहावा. आमच्या आई बाबा पाठीशी आम्हाला फक्त भाऊ आहे. आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकडून, फक्त सुखी राहावं आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा. बस एवढंच जिंकले मी. सुरेश बोल 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 बोल. भाऊ थांबलेत. काय नाही बोलायचं. मला इमोशन म्हणजे आई बापांची आठवण, आप्पाची नाहीची. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बसू शकता जाऊन. थँक्यू. काढला फोटो काढला ना. आजचा हा ट्रेलर सोहळा पार पडलाय. मी विनंती करतो ज्यांना कोणाला बाईट्स घ्यायचे असतील, आता तुम्ही बाईट्स घेऊ शकता. ऑल्सो थोडं आपण वेळेत करूया. काही लोकांनी पहिलं आतमध्ये, मग बाकीच्यांनी एक एक करून बाईट्स घेऊ शकता. सूरज, कास्ट, डिरेक्टर सगळ्यांचे. चौघांचं. थँक्यू व्हेरी मच.